ज्यावेळी ती सासरी होती त्यावेळी तिला काहीच ऍडजस्ट करायचं नव्हतं. तिथं तिला ऍडजस्ट करायला लागू नये म्हणून ती नवरा सोडून, घरदार सोडून, सासू सासरे सगळं सोडून आई वडिलांकडे येऊन राहते. पण एक विचारते, आई वडिलांकडे आल्यानंतर तुम्हाला पूर्ण मोकळीक मिळते का हो? जर भावाचं लग्न नसेल तर थोडं तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल, पण भावाच्या लग्नानंतर तुम्हाला भावाचा संसार, भावाची मुलं, भावाची बायको, ह्या सगळ्यांचं ऐकायला लागतंय. टोमणे सहन करावे लागतात. अशीच एक कहाणी आज म्हणजे मला कमेंट करून सांगितलेली, त्यामुळं मी तुमच्या बरोबर शेअर करायला लागले. की त्यांनी मला सांगितलेलं, ताई मी खूप मोठी चूक केली, माझं घर सोडून आले. माझं घर म्हणजे सासरचं घर. आज 20 वर्ष झाली, पण 20 वर्षानंतर सुद्धा मला अजून या घरात स्वातंत्र्य नाही, कुणाच्या आई वडिलांच्या घरात. हे होणारच असतं. आपल्याला वाटत असतं की मला आधार मिळेल, आधार तर मिळेलच, पण पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला नाही इथं मिळणार आहे ना तिथं मिळणार आहे. पण नवऱ्याच्या घरात जी इज्जत, आज थोडे दिवस तुम्ही चांगले काढले, म्हणजे वाईटातनं दिवस काढले, जसं ते सांगतील तसं राहिलात, ॲडजस्ट केलं थोडं, तर पुढं जाऊन तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत. कुणाचे टोमणे ऐकावे लागणार नाहीत. तेच जर तुम्ही आता न ॲडजस्ट करता माहेरी गेलात, आणि माहेरी तुम्हाला किती दिवस ठेवून घेणार आहेत? घेतील आयुष्यभरासाठी, पण तिथं पण तुम्हाला काम करूनच राहावं लागेल, मुलं सांभाळावी लागतील. असं नाही की तुम्हाला सगळं बसल्या जागेला आणून देतील, कुणीच हे करणार नाही. उलट नवरा जर साथ असेल, नवऱ्याची साथ असेल, तर दोघं कमवून दोघा मुलांचं भविष्य चांगलं करू शकता. म्हणून दोघांनी ॲडजस्टमेंट केली पाहिजे. ह्यात जास्तीत जास्त चुका महिलांच्या आहेत असं मला वाटतं. कारण महिला काम करायला लागल्या की त्यांना पुरुषांचं वर्चस्व अजिबात नको असतं. काय काय गोष्टी पुरुषांच्या बरोबर असतात त्या तुम्हाला स्वीकाराव्या लागतील. कारण एक पुरुष जर कमवत असेल, तो घरादाराचा सगळ्यांचा विचार करतो, स्वतःचा एकट्याचा विचार करत नाही बरं का. पण जर एक स्त्री जर कमवायला लागली तर ती फक्त स्वतःचा विचार करते. मी कमवते ह्याचा तिला खूप जास्त घमेंड होतो. अशा खूप स्त्रिया आहेत. काय काय स्त्रिया चांगल्या पण असतील, नाण्याला दोन बाजू असतात. नेहमी मी सांगते ती एक बाजू असेल, पण हे सत्य आहे. बायकांना गर्व व्हायला लागतो, मी सांभाळते सगळं, मी करते, मी एवढं केलं, मी तेवढं केलं, सगळं तुम्हाला ऐकवणार. पण पुरुष कुणाला ऐकवतो का हो कधी? मी हे केलं, मी ते केलं. एखादे पुरुष असतील तसे, पण पुरुष संसारासाठी आयुष्यभर झटतो, आयुष्यभर कष्ट करतो, पण कुणालाही कधी मीपणा दाखवत नाही, घमेंड करत नाही. स्वतःच्या पैशानं बायकोला, मुलांना सगळ्या सुखसोयी, त्यांना हवं नको सगळं देतो. पण ज्यावेळी तेच बायको कमवते त्यावेळी ती ह्या गोष्टीचा विचार करते की तिच्यासाठी, तिच्या माहेरच्यांसाठी विचार करेल, तिच्या माहेरच्या गरजा पूर्ण करेल. आणि हे सत्य त्रिकालबाधित सत्य आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा की मी खरं बोलते का खोटं बोलते. खूप स्त्रिया अशा आहेत आपल्या अवतीभोवती बघायला मिळतात. त्यांना थोडे पैसे कमवायला लागले की घमेंड खूप येतो. असं वाटतं त्यांना मी जग जिंकलं का काय, आता मला नवऱ्याची गरज नाही असं त्यांना वाटायला लागतं. पण एक सत्य सांगू का, नवऱ्याची गरज
प्रत्येक वयात लागते. आयुष्याच्या शेवटी ज्यावेळी तुम्हाला तुमचं म्हणजे मन थकेल, खूप एकटं वाटेल, तेव्हा वाटेल की आपण चुकी केली. तसंच ह्या ताईला वाटतं की मी 20 वर्षानंतर वाटायला लागलंय. तिची कमेंट ऐकून मला खरंच डोळ्यातनं पाणी आलं. ती सांगत होते, खरंच ताई मी जरा त्यावेळी ॲडजस्टमेंट करायला पाहिजे होती. मी घरच्यांचं ऐकून सगळं सोडून आले, पण अजून सुद्धा मला भाऊ आणि वडिलांचंच ऐकून राहावं लागतं. आणि त्यांची इतकी बंधनं असतात, खूप जास्त बंधन असतं. इकडं म्हणजे काही करायचं म्हटलं तर त्यांना विचारल्याशिवाय मी करू शकत नाही. त्यात मुलांचं सगळं माझं मला एकटीला जबाबदारी घ्यावी लागते. त्यामुळं बायकांनी ज्यावेळी एकटं राहायचा विचार करतात का नाही, त्यावेळी एकदा नाही 100 वेळा विचार करावं, असं तिनं कमेंटमध्ये सांगितलेलं. कारण मी जे सोसलंय ते इतर कुणाला सोसायला लागू नये असं तिचं मत होतं. त्या ताईचं मत होतं की मला खूप जास्त सोसावं लागलं. प्रत्येक पावलापावलावर मला टोमणे मिळत गेले. ही अशी आहे म्हणून तर सोडून आल्या नवरा. हिला ॲडजस्ट करायचं नव्हतं, अशी मोकळीक पाहिजे होती, हिला स्वातंत्र्य पाहिजे होतं, म्हणून ती आपला संसार सोडून इथं येऊन राहिली. हे सगळेच टोमणे देतात. तुमची भाऊज आहे, तिला तर तुम्ही खूप खटकता. तर विचार करा, ज्यावेळी तुम्ही एकटं राहायचं विचार करता त्याच वेळी ॲडजस्ट होत असेल तर करायला काहीच हरकत नाही. आणि पूर्वीचं जर बघितलं आपण, पूर्वीच्या महिला एकटं राहायला घाबरायच्या, कारण त्यांच्याकडे कमवायचं साधन नव्हतं. आजकाल शिकलेल्या आहेत, मान्य आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण एकट्याने संसार होतो का हो? धाडसानं तुम्ही कराल पण नाही असं नाही, पण किती वेळा त्या गोष्टीची म्हणजे खंत वाटते, आणि किती वेळा तुम्ही एकटं पडल्यानंतर रात्री जागून काढता, हे मी सांगायला नको. सगळ्यांना माहिती आहे एकटं राहणं सोपं नाही. मग काय काय स्त्रिया आहेत, काय काय म्हटले मी, काय काय स्त्रिया आहेत एकटं राहायचं आणि बाहेर नको तिथं शेण खायचं, दुसऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करायचे. कशाला पाहिजे मग हे काम? त्यापेक्षा जिथं नवरा आहे तिथं थोडं ॲडजस्ट करा. दुसऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करू नका, दुसऱ्यांच्या संसारात ढवळाढवळ करू नका. आणि कुठं गेला तरी पळसाला पानं 3च. घरोघरी मातीच्या चुली. दुसरं केलात तरी तुम्हाला तेच मिळणार आहे. हां, कमी जास्त प्रमाणात थोडं असेल, मी असं म्हणत नाही की खूप जास्त तिथं पण त्रास असेल, कमी जास्त असेल, पण भोगावं हे लागणारच. काही झालं तरी ॲडजस्ट करावं लागतंच. बायकांचं आयुष्य हे पूर्वीपासून असंच चालत आले. आता तरी तुम्हाला स्वातंत्र्य तरी आहे. पूर्वीच्या बायकांना विचारा, तुमच्या आईला वगैरे विचारा, तिनं कसे दिवस काढलेत. आत्ता आईला काय वाटतं माहिती आहे काय, मी जे सोसलंय ते माझ्या मुलीनं सोसू नये, ही म्हणजे मला मान्य आहे. ठीक आहे ना, तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे की मी जे सोसलंय ते माझ्या मुलीनं सोसू नये, पण म्हणून तिचा संसार मोडायचा सल्ला देऊ नका. मी सगळ्यांना कळकळीची परत एकदा विनंती करते, जर तुमचा संसार वाचत असेल तर तो वाचवायचा प्रयत्न करा. कारण संसार तोडून काय काय गोष्टी खूप भयंकर होतात. मुलांच्या बाबतीत, मुलांना एकटं तुम्ही सांभाळायला मुलं तुम्ही खंबीर आहे माहीत आहे, पण मुलांना बाबा पण हवेत, आई पण हवी असते. दोघांचं प्रेम हवं असतं, आणि दोघं जण
ज्यावेळी मुलांना वाढवता त्यावेळी मुलांचे संस्कार आणि एकट्या आईनं केलेले संस्कार ह्यात फरक आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशा सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा ज्यांना वाटते की मी एकटी राहू शकते.